अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त ना बघा 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे, म्हणजे हा जो पितृपक्ष सुरू आहे या पितृपक्षाची समाप्ती आहे। बघा पितृपक्ष समाप्त होऊन लगेचच 15 तारखेला घटस्थापना होत आहे, नवरात्रीची सुरुवात होत आहे। बघा नवरात्र फक्त 2 दिवसांवरती राहिलेली आहे, फक्त 2 दिवस शिल्लक आहे। नवरात्रीच्या अगोदर नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये कुठल्या गोष्टी आणायच्या आहेत किंवा आपल्या घरामध्ये कुठल्या गोष्टींची स्थापना करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा आपल्या घरामध्ये जर आर्थिक स्थैर्यता आणायची असेल, आपल्या घरामध्ये असलेली जी लक्ष्मी आहे हिला स्थिर करायचं असेल, घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे करायचे असतील, घरामध्ये सुख शांती समाधान यावं असं जर तुम्हाला वाटत असेल, घरामध्ये समाधान सुख याचबरोबर पैसा टिकावा असं तुम्हाला वाटत असेल, तर आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे। या काही गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामध्ये या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 9 दिवसांपैकी कुठल्याही एका दिवशी किंवा नवरात्रीच्याच आधी तुम्ही आणून ठेवा आणि नवरात्रीच्या दिवशी तुम्हाला या गोष्टींची स्थापना करायची आहे। बघा आता तुम्ही सांगाल की ताई पितृपक्ष सध्या सुरू आहे, तर या वेळात आणल्या तर चालतील का? हो, तुम्ही घरामध्ये आणायला काहीच हरकत नाही। पितृपक्षामध्ये कुठलीही गोष्ट आणली तरीही चालेल, फक्त याची जी स्थापना आहे, याची जी पूजा आहे किंवा याची जी सेवा आहे ही आपल्याला नवरात्रीमध्ये म्हणजे घट बसल्यानंतर घटस्थापनेमध्ये करायची आहे। आता कुठल्या गोष्टी आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे श्रीयंत्र। बघा श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे। ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग नेहमी खुले असतात। या घरात असलेली जी लक्ष्मी आहे ती कधीच बाहेर जात नाही, लक्ष्मी नेहमी स्थिर आणि टिकून राहते। बघा नवरात्रीमध्ये दिवाळीला तुम्ही ज्या साड्या घेणार असाल त्यापैकी एक साडी बाजूला ठेवा आणि श्रीयंत्राची खरेदी ही नक्कीच करा। श्रीयंत्राचे जेवढेही तुम्हाला फायदे सांगेन तेवढे कमीच आहेत। ज्याच्या घरामध्ये आहे त्यांना याबद्दल नक्कीच माहिती असेल, अनुभव नक्कीच आला असेल। श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या घरामधील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते। जर तुमच्या घरात पैशांची चणचण खूप असेल, तुमच्या घरामध्ये पैसा टिकतच नसेल, तर लक्षात ठेवा श्रीयंत्र नक्कीच आणा। श्रीयंत्रावरती ज्या सेवा आहेत ह्याही नेहमी करत चला। मंगळवार असेल, शुक्रवार असेल, कुंकुमार्चन करत चला। तेव्हाही जमत नसेल तर कमीत कमी महिन्यातून पौर्णिमेच्या दिवशी तरी श्रीयंत्रावरती जर तुम्ही कुंकुमार्चन केलं तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल। ही पहिली गोष्ट होती। आता दुसरी गोष्ट म्हणजे मोरपीस। बघा मोर हे माता लक्ष्मीचं वाहन आहे, त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर तुम्ही मोराचं पीस आणलं किंवा मोराचा जो गुच्छा मिळतो मोरपिसाचा हा तुम्ही आणला तरीही चालेल। वास्तुशास्त्रानुसार नकारात्मकता कमी करण्यासाठी जर तुम्ही मोरपीस तुमच्या घरामध्ये ठेवलं तर त्याचे जे लाभ आहे ते तुम्हाला असंख्य पटीने मिळतात। त्याचबरोबर जर घरामध्ये मुलं असतील तर मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळतं, तुमच्या घरामध्ये धनाची कधीच कमतरता राहत नाही। बघा प्रत्येकाने एक मोरपीस किंवा मोरापिसांचा जो गुच्छा मिळतो तो नक्कीच घरामध्ये आणा। तुमच्या देवघरामध्ये हा जो मोरपीस आहे हा स्थापित करा। त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे दक्षिणवर्ती शंख। बघा माता लक्ष्मीचं स्वरूप समजलं जाणारं हे दक्षिणवर्ती शंख प्रत्येकाच्या देवघरामध्ये असलंच पाहिजे। ज्या घरामध्ये शंख असतं त्या घरामध्ये भूत प्रेत करणीबाधा या कुठल्याच गोष्टी खरं तर त्या घराला स्पर्श करत नाहीत। आता शंख कसा ठेवायचा, तर शंख आता समजा हा शंख आहे, शंखाचा हा निमुळता जो टोक असतो हा टोक नेहमीच दक्षिण दिशेला असला पाहिजे। लक्षात ठेवा दक्षिण दिशेला असला पाहिजे। दक्षिणवर्ती शंख जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची चोरी घडत नाही, कुठल्याही प्रकारचं आकस्मिक संकट येत नाही, कोणाचाही अपघात होत नाही। अशा ज्या घटना असतात या घटना नेहमीच तुमच्या घरामध्ये म्हणजे या घटनांपासून तुमचं घर जे आहे ते नेहमीच वेगळं राहतं, लांब राहतं। तुमच्या घराला कुठल्याही प्रकारचं आकस्मिक संकट जे आहे ते तुमच्या घरापर्यंत कधी पोहोचत नाही। त्यामुळे लक्षात ठेवा दक्षिणवर्ती शंख घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे। आता समजा तुमच्याकडे नसेल तर आत्ता आणून ठेवा आणि नवरात्रीमध्ये या शंखाची प्रत्येकाने स्थापना नक्की करा। त्यानंतर ची गोष्ट आहे ती म्हणजे चांदीची किंवा पितळेची लक्ष्मीची पावले।
बघा अजूनही ज्यांच्या घरावरती ज्यांच्या उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावलं नाहीत, खरं तर चांदीची गोष्ट अशी आहे किंवा पितळ असेल, ही चांदी किंवा पितळ अशी गोष्ट आहे की तुमच्या जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये तुमचे जे ग्रह आहेत हे ग्रह शांत करण्यासाठी, तुमच्या मागे कुठली इडापिडा असेल ती इडापिडा दूर करण्यासाठी नवग्रह जे आहेत हे नवग्रह या चांदीसोबत जोडलेले असतात. ज्यांच्याही उंबरठ्यावरती चांदीची पावले असतात त्यांच्या घरामध्ये कुठली नकारात्मकता येत नाही, त्यांच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी कृपा असते. साक्षात लक्ष्मीचा जो वास आहे तो अखंड घरामध्ये असतो. कुठलीही जर एखादी कोणी करणी करण्याचा प्रयत्न केला, कुठली बाधा करण्याचा प्रयत्न केला तर ती बाधा जी आहे ती घराच्या उंबरठ्यावरूनच निघून जाते किंवा उंबरठ्यावरच येऊन ठेपते. घरामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या उंबरठ्यावरती चांदीची किंवा पितळेची पावलंही असावीच. जर नसतील तर आत्ताच आणून ठेवा आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ही जी पावलं आहेत ही घराच्या उंबरठ्याला तुम्ही बसवून घ्या. त्यानंतर पितळेचा सूर्य, बघा पितळेचा जो सूर्य मिळतो हा घराचा जो मुख्य उंबरठा आहे, मुख्य जो दरवाजा आहे या दरवाजाला तुम्हाला हा पितळेचा सूर्य तुम्हाला लावायचा आहे. पितळेचा सूर्य लावल्याने तुमच्या घरामध्ये कुणाचेही ग्रह जर कमकुवत झाले असतील तर हे ग्रह मजबूत होतात. ग्रह दिशा कुणालाही होत नाही. कुठल्याही प्रकारची 7:30चा काळ सुरू असेल तरीही तुम्हाला त्याचा त्रास जाणवत नाही. कुठलीही बाधा तुमच्यापर्यंत पोचत नाही, कुठलाही त्रास तुमच्या घरामध्ये येत नाही. त्याचबरोबर घरामध्ये जी नकारात्मकता आहे ही नकारात्मकता ही निघून जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरासमोर पितळेचा सूर्य हा असणं महत्त्वाचं आहे. नसेल तर आत्ताच आणून ठेवा आणि नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये हा सूर्य तुमच्या घराच्या मेन दरवाजाच्या समोर बाहेरच्या बाजूने नक्की लावा. त्यानंतर गजलक्ष्मी, बघा गजलक्ष्मी माता लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं. गजलक्ष्मी ही माता लक्ष्मीची सर्वात आवडीची वस्तू आहे. गजलक्ष्मी ही आपल्या देवघरामध्ये असावीच. जर घरात खूप कलह होत असेल, घरात खूप भांडणं होत असतील किंवा घरामध्ये पैसा येतच नसेल, कुणाला नोकरीच मिळत नसेल, विवाह संदर्भात कुठल्याही समस्या असतील तर त्या प्रत्येकाने घरामध्ये देवघरामध्ये गजलक्ष्मी आणून ठेवा आणि याची वास्तुवात जी काही पूजा असते ही पूजा करत चला. बघा घरातील कलह थांबतील, घरातील वास्तुदोष कमी होतील, घरातील ग्रह दोष कमी होतील, घरातील सगळे काही सगळी नकारात्मकता निघून जाईल आणि घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण जे आहे ते राहील. कोणाचं लग्न जमत नसेल तर लग्न जमेल. गजलक्ष्मी घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाने नवरात्रीमध्ये नक्कीच गजलक्ष्मीची स्थापना करा. पुन्हा एकदा सांगते, एक साडी कमी घ्या, यावेळेस मात्र ह्या वस्तू ज्या आहेत त्या घरामध्ये ठेवा. त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे गाय वासरूची मूर्ती. बघा गाय वासरूची मूर्ती सहज तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये मिळून जाईल. गाय वासरूची एक मूर्ती घ्यायची आहे, कुठूनही घ्या, पितळेची, मार्बलची, तांब्याची, चांदीची, सोन्याची, कुठलीही घ्या आणि या मूर्तीची जी स्थापना आहे ती नवरात्रमध्ये तुमच्या घरी करा, म्हणजे तुमच्या देवघरामध्ये करा. अखंड तुमच्या घरामध्ये तुमच्यावरती 33 कोटी देवांचा वास राहील. घरामध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये कमतरता राहणार नाही. मग ते धन असेल, धान्य असेल, वास्तू असेल, कुठल्याही गोष्टी तुमच्या घरामध्ये भरभरून राहतील. त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ. आता प्रत्येकाला माहिती असेल, मला वाटतं 99% लोकांकडे कमळगट्ट्याची माळ असेल. कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीची समजली जाणारी सर्वात आवडीची गोष्ट आहे. मी प्रत्येकाला कळकळीने सांगेन, प्रत्येकाने छोटी मोठी सगळ्या प्रकारच्या मिळतात, यातील कुठलीही एक कमळगट्ट्याची माळ आणून ती श्रीयंत्राच्या सभोवताली तुम्हाला गुंडाळून ठेवायची आहे. कमळगट्ट्याच्या माळीवरतीच श्रीयंत्र ठेवा. घरामध्ये न येणारा पैसा यायला लागेल, आलेला पैसा टिकायला लागेल. जे योगही तुमच्या नशिबात नव्हते पैशांचे ते योगही निर्माण होतील. घरामध्ये पैशांची चणचण कधीच भासणार नाही. त्यामुळे कमळगट्ट्याची माळ अतिशय प्रिय. यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे 64 योगिनी यंत्र. बघा 64 योगिनी यंत्र जे असतं म्हणजे एक असं यंत्र असतं, प्लास्टिकमध्येही तुम्हाला भेटेल, पुठ्ठ्यामध्येही तुम्हाला सहज मिळेल, कुठल्याही दुकानात मिळेल. फक्त सांगा 64 योगिनी यंत्र द्या. हे यंत्र तुम्हाला नवरात्रीतल्या अष्टमीच्या दिवशी मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे, मुख्य दरवाजाचं जे प्रवेशद्वार आहे, जो दरवाजा आहे, या दरवाजाच्या वरती तुम्हाला हे लावायचं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी गोष्ट 5 रुपयाला तुम्हाला सहज मिळेल. आता यातल्या कुठल्याच गोष्टी काही शक्य नसतील किंवा नाही आणतायत, आमच्याकडे पैसेच नाही किंवा अजूनही, तर तुम्हाला फक्त ही 5 रुपयांची गोष्ट आणायची आहे, ती म्हणजे
पिवळी कवडी. माता लक्ष्मीची सर्वात प्रिय समजली जाणारी गोष्ट म्हणजे पिवळी कवडी. बघा, एक तुम्हाला पिवळी कवडी आणायची आहे. ज्याच्याही घरामध्ये पिवळी कवडी असते, मग ते मेन दरवाजाला तुम्ही पिवळ्या कवड्यांचं तोरणही लावू शकता, किंवा देवघरामध्ये तुम्हाला तर स्थापन करायच्याच आहेत, पण तोरणही ऑनलाईनही मिळतात, तेही तुम्ही आणू शकता. ज्यांच्याही घरामध्ये पिवळ्या कवड्या असतात, ज्यांच्याही घरातील माता लक्ष्मीच्या समोर पिवळ्या कवड्या असतात, त्यांच्या घरामध्ये खर्च जो आहे तो खर्च नेहमीच व्यवस्थित असतो. म्हणजे अवाक्याच्या बाहेर खर्च कधी जात नाही, कमाईत वाढ होत असते, धनामध्ये वृद्धी होत असते. माता लक्ष्मी हे घर कधी सोडून जात नाही. बघा, एक लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याच्यासमोर 5 ते 6 पिवळ्या कवड्या ठेवायच्यात. पिवळ्या कवड्या तुम्हाला स्थापित करायच्या आहेत. आता त्या कशा करायच्या हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त आता पिवळ्या कवड्या आणून ठेवा. 1 आणली तरीही चालेल, 4, 5, 11 आणल्या तरीही चालेल. 11 आणल्या तर अतिशय उत्तम. मी स्वतः 11 पिवळ्या कवड्या आणि त्याच्यामध्ये लक्ष्मीचा फोटो ठेवते. तर तुम्ही 11 आणल्या तरी चालेल. ज्यांना काही शक्य नाही त्यांनी फक्त 5 रुपयाची ही पिवळी कवडी आणून ठेवा. त्याची स्थापना किंवा कसं करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तुमच्या मनाप्रमाणे किंवा तुम्हाला जसं जमेल त्यातील एक तरी गोष्ट, सगळ्याच शक्य आहे तर सगळ्याच गोष्टी, किंवा 4-5 यातल्या काही गोष्टी त्या आम्हाला शक्य आहेत आम्ही आणू शकतो. तर जशा तुम्हाला जमतील तशा गोष्टी तुम्हाला आणायच्या आहेत आणि नवरात्रीमध्ये या गोष्टींची स्थापना करायची आहे. माता लक्ष्मी कधीच घर सोडून जाणार नाही. पैसा घरातून कधीच कमी होणार नाही. पैशांचे योग वाढतील, पैसा टिकेल, धनामध्ये वृद्धी होईल. अतिशय साध्या सोप्या गोष्टी आहेत, नक्कीच आणा. तर आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जसं पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.